हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे योग दिन। तर 21 जून योगा दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा। तर आज माझ्या क्लासच्या मेंबर्स येणार आहेत आणि आम्ही योगा डे सेलिब्रेशन करणार आहे। तर काय काय करणार आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर फ्रेंड्स, आदल्या दिवशी रात्रीच मी बनवलेला आहे हा केक। तर रात्री 9:30ला मी केक करायला घेतला आणि 1.5 तासात हा नैनाज योगा स्टुडिओचा केक मी बनवलेला आहे। अगदी सुंदर असा केक रेडी झालेला आहे योग दिनाच्या सेलिब्रेशनसाठी। तर 20 आणि 21 या 2 दिवस आम्ही करणार आहोत योग दिन सेलिब्रेशन। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर भेटूयात उद्या सकाळी योग दिनासाठी। 5, 6, 7, 8, 7, 8, 9, 10। आल्या सुरुवातीला मी योगा सेशन घेतलेला आहे आणि मग पुढचा कार्यक्रम काय आहे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा। अगदी सुंदर असे अनुभव सगळ्या जणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत आणि ते नक्कीच तुम्ही ऐका। तर योग दिनाच्या तुम्हा सर्व योगिनींना खूप खूप शुभेच्छा। तर आज योगा डे। तर योगा डे निमित्त आज सगळ्या बॅचच्या सगळे मेंबर्स अजून आले नाहीयेत, येतील। तर सगळे आल्यानंतर तुम्हाला दिसेल आपल्या क्लासची स्ट्रेंथ किती आहे काय, आणि सगळ्यांचे अनुभव ज्यांना ज्यांना शेअर करायचे त्यांना मी करायला लावणार आहे। तर तुम्हाला सगळ्यांना योगा दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि असाच योगा करा, हेल्दी राहा, आनंदी राहा। आता योगामुळे फक्त आपण हेल्दी राहतो किंवा आपलं पोस्चर छान होतं। खूप जण येतात फक्त पोट कमी करायचं नाही, बाकी मला काही करायचं नाही। पण अशा म्हणणाऱ्या लोकांना काय काय फायदे झाले ते जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत इथे थांबला तर सगळं समजेल की योगामध्ये फक्त पोटच कमी करता नाही येते, खूप काही अनेक गोष्टी होतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अनुभवायला भेटणार आहेत। आज मी जे जुने क्लायंट आहेत माझे तर त्यांना इथे पुढे बोलवणार आहे आणि क्लासबद्दल जे मनोगत आहे किंवा त्यांचा अनुभव मी त्यांना शेअर करायला सांगणार आहे। तर मी वेदिकाला पहिलं बोलवेल की ती आली होती माझ्याकडे फक्त पोट कमी करण्यासाठी। तर म्हणजे मॅम पोट खूप वाढले आणि तिच्या सुट्ट्या झाल्यामध्ये, कारण की बरं वगैरे नव्हतं, पण तिचा जो एक्सपिरियन्स आहे आपल्या क्लास बरोबरचा तर तो ती तुमच्यासमोर आता शेअर करणार आहे। तर चला बघू आता ती काय आपल्या क्लासबद्दल सांगते ते। सगळ्यांना योगा डेच्या खूप शुभेच्छा। मी क्लास जॉईन करून 3 ते 4 महिने झालेले आहेत। मला पोट जास्त होतं सिन्सिअरिटीमुळे, त्यामुळे मला योगा काय करायचं। पण मला अगोदर वाटायचं की योगाने एवढं काही जिम जॉईन केली होती, पण जिममध्ये मला हे सगळं शक्य होत नव्हतं आणि इथे योगा होतं हे मला माहीत होतं, पण माझ्या बिझी शेड्यूलमुळे ना मला टाईमवरती इथे येता येत नव्हतं, तर मला टाईम देता येत नव्हता। शेवटी मी फायनली माझं माइंड तयार केलं की मला 1 तास माझ्यासाठी काढायचं आणि तो 1 तास मी योगासाठी केलं। तर योगामुळे मला माझं जे इंचेसमध्ये जे कमी होतं, बॉडीचे इंचेसमध्ये कमी झालेले, शेपमध्ये आलेली, आणि मला मेन म्हणजे जो मायग्रेनचा त्रास होता तो खूप कमी झालेला आहे। हे मला माहित नव्हतं की एवढा याचा फायदा होईल, पण मी आता बघितलेलं आहे की ही जी पॉझिटिव्हिटी मला ह्याच्यातून आलेली आहे योगामुळे, त्यामुळे हा योगा क्लास मी कंटिन्यू करेन आणि व्हेरी थँक्यू। थँक्यू। कोण येणार आहे? या स्वतःहून या, कोण येणार आहे? मी तर तू पण यायचंय, सगळ्यांनी या, ज्यांना ज्यांना जो मी आला आहे या, ऑनलाईनला पण घ्या, त्याचं म्हणणं असतं ना। नमस्कार, मी भेला देशपांडे। मी मॅडमच्या क्लासला येऊन साधारण 1 वर्ष होईल आता, आणि मी मॅडमची खूप थँकफुल राहील की त्यांच्यामुळे माझ्या शरीरामध्ये काय म्हणता येईल त्याला की फ्लेक्झिबिलिटी आली आहे। वेगळी असल्यामुळे मॅडमला सुद्धा विश्वास नव्हता की मी एवढे सगळे आसनं करू शकेल, पण मी आता या पोस्चरमध्ये आली आहे आणि माझ्यातला कॉन्फिडन्स असा वाढलाय की मी ट्रॅक सूट घालायला लागली आहे। ह्याच्यातच एक सगळं अंदाज, कारण माझी बॉडी अशी नव्हती, माझा मलाच कॉन्फिडन्स नव्हता। मी थोडंसं बोलते मध्ये। ह्या मॅडम जेव्हा माझ्याकडे क्लासला आल्या तर त्या आल्या तेव्हा मी त्यांना म्हटलं तर तुम्हाला जमेल का, तुम्हाला करता येईल का, तुम्हाला, म्हणजे त्यांना बघून मला वाटतच नव्हतं की त्या योगा करू शकतात म्हणून, आणि आज त्या एकदम छान योगा करतायत। आणि मग त्यांचं म्हणजे असं थोडंसं
फिगर व्यवस्थित झाली, याच्यापेक्षा वेगळी होती आधी, मेंटेन झाली जराशी. तर मग त्यांनी लगेच मॅम मी पण टी शर्ट घालणार, आता मी पण करणार, मी पण तुमच्या बरोबर हे सगळं करणार. तर आणि ह्या एमजीएम मध्ये आधी क्लास करत होत्या, त्यांनी तिथे त्या जॉबला पण आहे, पण तो क्लास सोडून ते आपल्याकडे आले. इथले कॉम्बिनेशन मॅडमची खूप छान आहे, त्यामुळे मला तो क्लास खूप आवडला. आणि मी सुद्धा इथेच राहते जवळच. मी म्हणलं मी आता लाईफ लॉंग मेंबर झाली आहे मॅडमची. मॅडम जोपर्यंत बंद करणार नाही. तर मॅडमला योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँकफुल मी मॅडमला आणि योगिनींना सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार सगळ्यांना, योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या योगिनींना. माझं नाव स्मिता बर्डे, मला जॉईन करून साधारण 2 महिने झाले. माझा फायदा असा आहे की माझी बॉडी खूप स्टिफ होती, बऱ्यापैकी स्टिफ होती. म्हणजे असं वाकलं जरी तरी मला त्रास व्हायचा, पायात असे वेगळं स्टिफ व्हायचं, क्रॅम्प येत होता. पण आता मला इतकं छान वाटतंय, माझी एनर्जी वाढते, स्ट्रेंथ वाढते. आधी मला 2 तासाचा क्लास करायचं की असं वाटायचं की बाबा खूप मोठं काम करतोय. पण आता मी सकाळी 5ला 5:15 8:15 बाहेर पडते आणि 2 वाजता तरी पण माझ्यात तेवढी एनर्जी आहे सकाळी. दॅट इज अ पॉझिटिव्ह एनर्जी बाय क्लास. थँक्स टू मॅम, थँक्स टू ऑल क्लास मेंबर, थँक्यू सो मच. माझं नाव चैताली ठाकरे आहे. मी इथे 1 वर्षापासून क्लास करते आहे आणि मला फक्त इथे साईज कमी करण्यासाठी आली होती. पण मॅम मला सगळंच ओव्हरऑल सगळं एक्सरसाइज घेतात म्हणून मला फ्लेक्सिबिलिटी वाढली आहे. मला खूप छान वाटतं, मला दिवसभर खूप छान जातं. एनर्जी, फ्लेक्सिबिलिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, अभ्यासात खूप लक्ष लागतं माझं. तर माझं क्लॉक ते खूप छान आहे. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट स्टुडंट आहे चैताली. मॅम मला त्यांच्या मुलीसारखं जपतात. हो खरंच. या कोणाला यायचं लवकर लवकर. हेलो एवरीवन, मैं समृद्धि. मैंने एक्चुअली 2 महीने पहले क्लास ज्वाइन किया था. 2 महीने पहले क्लास ज्वाइन किया था. जब मैं यहाँ आई थी, मुझे पीसीओडी के प्रॉब्लम की वजह से मैं यहाँ आई थी, मैंने ज्वाइन किया था और मेरा वेट भी अच्छा खासा बढ़ा हुआ था. आई रियलाइज कि मैंने विदिन 15 डेज मेरी लाइफ में जो चेंजेस आए. मैं पहले बहुत लेजी रहती थी या फिर टायर्ड फील करती थी थ्रू आउट द डे. अब मुझे वो प्रॉब्लम नहीं होती है. मैं दिन भर कुछ भी करा लो मुझसे, मैं कर सकती हूँ. मैं दिन भर बहुत एक्टिव फील करती हूँ. और उसमें भी आफ्टर 2 months यू कैन से कि मेरा वेट ऑलमोस्ट 2.5 kg लूज हुआ है. जबकि मैंने फर्स्ट मंथ में मुझे आसन आते नहीं थे, तो मैंने ज़्यादा कुछ किया भी नहीं है फिर भी. और मेरे 2 इंचेस भी कम हुए हैं. और एक दूसरी बात जो मुझे सबसे अच्छी लगती है, मैंने इसके पहले भी बहुत ट्राई किया वेट लॉस करने का, बाय वॉक करना चालू किया या फिर मैंने जिम ज्वाइन करने का ट्राई किया. बट एवरी टाइम मुझे कुछ ना कुछ प्रॉब्लम होती थी और वो 15-20 दिन में छूट जाता था. बट जब से मैं यहाँ पे आई हूँ, मेरा फर्स्ट मोटिव वो था कि मुझे कंटिन्यू करना है फॉर अ लॉन्ग पीरियड ऑफ अ टाइम. तो मुझे यहाँ पे मैम ने बहुत अच्छे से केयरफुली हैंडल किया. सेकेंड थिंग एक और मुझे उनकी बहुत अच्छी लगती है, हम बाहर कहीं भी जाए तो उन लोगों का यूँ है कि पैसे ले लो और बात खत्म. दे आर नॉट इंटरेस्टेड कि आप आ रहे हो, जा रहे हो, क्या कर रहे हो. यहाँ मैम आप 15 मिनट लेट हो गए, शी विल कॉल यू, आप क्यों नहीं आए. या फिर आपका छुट्टी हो गया है, शी विल कॉल यू कि प्लीज आ जाओ करके. या फिर आफ्टर आपका आधा घंटा अगर आप लेट हुए हो किसी रीजन से, शी विल से कि जो हाफ आवर बचा हुआ है उसमें करो. सो आई रियली लाइक दैट थिंग कि वो बहुत मोटिवेट करते हैं और पुश करते हैं. एंड आफ्टर लुकिंग दिस मेरे को ऐसे फील हो रहा है कि जो मैंने एक गोल सेट किया है कि मुझे इतने वेट तक आना है, आई मस्ट से कि मुझे अब फील हो रहा है कि मैं वहां तक पहुंच जाऊंगी. थैंक यू एवरीवन एंड हैप्पी योगा डे टू ऑल. थँक यू. मी डॉक्टर हेमलता गाडेकर. मी योगा जॉईन केला त्यावेळेस मला म्हणजे ॲक्च्युली माझं खूप बिझी शेड्यूल आहे आणि मला दुसऱ्या गावाला जॉबसाठी जावं लागतं. तिथे मला अपडाऊन करावं लागतं, ट्रॅव्हलिंग होतं. तर त्याच्यामुळे इतका स्ट्रेस वाढलेला होता आणि एकदम म्हणजे इतका थकवा व्हायचा की मी जेवढं जे काम पूर्वी करायचे ते करू शकायचे नाही. एकदम थकून जायचे दिवसभराच्या वर्क शेड्यूलमध्ये. मी जानेवारी महिन्यात क्लास जॉईन केला. आज जून महिना आज सलग चालू आहे. ह्या क्लासमुळे माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली, कॉन्फिडन्स लेवल वाढला, कामाची स्ट्रेंथ वाढली. आपण दिवसभर आपला स्टॅमिना टिकून राहतो, थकवा येत नाहीये आणि हे सगळं सर्व शक्य झालं हे योगामुळे. त्यामुळे सर्वांना हॅपी इंटरनॅशनल योगा डे. थँक्स रैना मॅडम. थँक्यू. मला योगाचा हा एक्सपिरियन्स आला. मी जस्ट 4 days झाले आज 5th day आहे आणि आज असं झालं आहे की मी IT सेक्टरमध्ये आहे आणि माझी लाईफ खूप स्ट्रेसफुल होती. दिवसभर काम असतं, कंटिन्यू दिवसभर बसायचं आणि दिमागाला स्ट्रेस, त्याच्यामध्ये लहान गोष्ट आहे माझी सुरू होत नाही. त्यामुळे
त्यामुळे मी योगा यासाठी जॉईन केलं की मला इंटरनल थोडंसं स्ट्रेंथ मिळाली त्याची सांभाळली आणि ते मला 4-5 दिवसामध्ये पॉझिटिव्हली बॅक फॅट होतं ते पूर्ण कमी झालं आहे. ते मला जाणवते आणि त्याचा मला खूप आनंद आहे. प्रत्यक्षात सर्व क्लायंटचे रिव्ह्यू इथे ऐकले, खूप मस्त वाटलं. तर चला आता आपण पाहूयात ऑनलाईन कोणी बोलणार आहे का. हॅलो, मी डॉक्टर प्रियंका. मी मॅडमकडे गेले 3 वर्ष झाले क्लास करते, ऑनलाईनच क्लास करते. पण मला असं कधी जाणवलं नाही की मी ऑनलाईन क्लास करते. मॅडम सगळं व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. असं नाहीये की आपल्याला काही येत नाही किंवा आपल्याला माहित नसतं काही योगा वगैरे, पण आपल्याला स्वतःला एकट्याने करायला कधी कधी जमत नाही किंवा रोजचं जे रुटीन असतं त्याच्यामधून एक कुठेतरी थोडासा आपल्यासाठी वेळ काढायचा असतो, तो आपण काढू शकत नाही. त्या योगाच्या मार्फत आपल्याला त्याच्यासाठी काही वेळही भेटतो आणि आपण एक नवीन काहीतरी करतो. योगा डेचं सेलिब्रेशन करणार आहे, तर तुम्हा सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी योगा डे ऑल ऑफ यू. तर चला, सर्वांना इंटरनॅशनल योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या सर्व योगिनी अशाच हेल्दी आणि एकदम मस्त राहो अशी माझी देवाकडे प्रार्थना. आणि आम्ही सगळे रोज असाच योगा करणार आहे, हो की नाही? करणार आहे सगळे. येस. तर आता आम्ही केक कट करणार आहे आणि केक आहे मी स्वतः बनवलाय आणि अगदी 1.5 तासात हा केक बनवलाय आणि अगदी रात्रीच्या 9 वाजता ठरवलं केक बनवायचा आणि बनवलाय. तर आता कसं करायला सगळ्या योगिनी सांगतील. तर चला आता आम्ही केक कट करतो. हॅपी योगा डे, हॅपी योगा डे. हे सगळे 5:30चे स्टुडंट आहेत. 5:30 वाले हातवर करू आणि जॉब करणारे मेंबर आहोत. 5:30च्या बॅचला असून देखील आम्ही या सर्वांसाठी 8ला आमच्या मॅडमसाठी आम्ही आलेलो आहोत. 5:30च्या बॅचच्या स्टुडंट आहेत. तर ह्या सगळ्या आज सकाळी आलेल्या आहेत आपल्या योग दिनाच्या सेलिब्रेशनसाठी. तर आमचा हा योगाचा क्लास तुम्हा सर्वांना कसा वाटला हे नक्की सांगा. तर सगळ्यांना धन्यवाद आज इथे आल्याबद्दल. थोडा योगा अभ्याससुद्धा केला आणि सेलिब्रेशन केलं, गप्पा गोष्टी झाल्या. खूप छान असा आमचा हा सकाळचा योग दिनाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे. आणि आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करणार आहे. तरी पण सगळे मेंबर्स नाही आले अजून, 3-4 जण यायचे बाकी. मैम केक बहुत अच्छा बना. केक कैसा हुआ? बहुत अच्छा बना. थैंक यू. तर रात्रीच मी केक बनवला होता आणि सकाळी ब्रेकफास्टसाठी अचानक काय करावं तर मग पटकन पोहे बनवले. खूप घाई झाली पण सगळ्यांना पोहे खूप आवडले. तर आता आम्ही करतोय ब्रेकफास्ट. ऑनलाईन मेंबर्स जरी इथे नसले तरी त्यांना मी सगळ्यामध्ये इन्वॉल्व केलेला आहे आणि मस्त सगळे एन्जॉय करतायत, पोहे खातायत आणि केक एन्जॉय करतायत. तर आम्हाला खूप छान वाटतं, मस्त वाटतंय. तर तुम्हाला माझी ही थीम कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. खूपच छान झालं. थँक्यू. बरोबर टॉक करते. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. ओके. तर छान असा ब्रेकफास्ट झाला आणि ज्यांना जायचंय ते आता निघतायत घरी. उद्यापासून आम्ही रेग्युलर येणार. हां, अजून 8-10 दिवस नाही येणार. ओके, चालेल. या पण ट्रेकिंगला कोण कोण येणार आहे सांगा. फुल मजा करायची. संडेला पाऊस असला, पुरपूर असते तरी आपण ट्रेकिंग मी काही असतं एवढंच. तर आता बाकी आम्ही जे शेवटी राहिलोय आम्ही ब्रेकफास्ट करतोय आणि आता ट्रेकिंगचं प्लॅन झालंय. तर पुढचा व्हिडिओ असणार आहे ट्रेकिंगचा, तो नक्की तुम्ही पहा.
तर आता मी चालले आहे खाली, आणि खाली आल्यानंतर माझी देवांची पूजा वगैरे राहिली होती ती मी करून घेते. आणि अजून पुढे दुसऱ्या दिवशीसुद्धा काय काय सेलिब्रेशन आम्ही करणार आहे ते नक्की पहा. तर आज पूजा थोडीशी उशिरा झाली. योगाचं सेशन वगैरे होतं, मला पोहे वगैरे करायचे होते आणि केक वगैरे सगळं बनवलं, सगळ्यांना खूप आवडलं. तर देवांची पूजा आज शेवटी झाली, खूप छान झाली. तशी पण रोज माझी क्लास झाल्यानंतरच असते. तर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. गो डाऊन खाली. 10 11 12 करायचंय तू परत. 13 18. ॲक्च्युली आम्ही 20 तारखेलाच दोन्ही बॅच एकत्र करून योगा डे सेलिब्रेट केला होता आणि आज आहे 21 तारीख. तर 21 तारखेला सकाळी पुन्हा क्लायंटचं म्हणणं आलं आज योगा डे आहे तर मॅम योग सेलिब्रेशन हे व्हायलाच पाहिजे. तर सकाळी सकाळी पुन्हा बॅचेसचे पूर्ण क्लासेस मी कंप्लीट केले आणि मग आता हे करणार आहे अगदी छोटंसं सेलिब्रेशन. सगळ्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छान. क्लासमध्ये मेडिटेशन असतं तेव्हा आम्ही बासरीची म्युझिक लावतो, म्हणून योगिनींनी आणलेली आहे ही सुंदर कृष्णाची बासरी. खूप छान मस्त वाटलं. त्यानंतर इव्हिनिंग बॅच मेंबर्सने सुद्धा खूप छान प्रकारे योगा डे सेलिब्रेशन केलं. सगळ्याच योगिनी आता अगदी मैत्रिणीसारख्या झालेल्या आहेत. खूप दिवसापासून माझ्याशी जोडलेल्या आहेत. त्यांचा माझ्याप्रती असणारा रिस्पेक्ट पाहून खूप छान वाटलं आणि त्यांनी केलेलं सेलिब्रेशनही खूप छान झालं. तर आमचा क्लास असाच पुढे प्रगती करत राहो असे सर्वांनीच मला शुभकामना दिलेली आहे. तर खूप भारी वाटलं. तर तुम्हाला आमचा आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि भेटत राहू अशा सुंदर छान छान व्हिडिओज ब्लॉग्ससोबत. तर आम्ही काही आसनं वगैरे करतो आहे.